अध्याय 29 वाचण्याचे फळ. साक्षात्कारी सत्पुरुषाचा सहवास लाभेल, उद्धार होईल. अध्याय 29 ब्रह्म राक्षसाचा उद्धार. भस्म महात्म्य. श्री गणेशाय नमः. श्री गुरु नृसिंह सरस्वती त्रिविक्रम भारतीला म्हणाले, वत्सा, कृतयुगामध्ये वामदेव नावाचा एक ब्रह्मज्ञानी योगी या भूलोकी संचार करीत असे. एकदा तो क्रौचारण्यातून जात होता. तेथे एक नरभक्षस ब्रह्म राक्षस राहत असे. याने धावत येऊन वामदेवावर झडप घातली. तेव्हा त्याच्या अंगावरचे भस्म ब्रह्म राक्षसाच्या अंगाला लागताच त्याची सर्व पापे जळून गेली. त्याची क्षुधा, तृष्णा, उद्विग्नता, तगमग नाहीशी झाली. त्याला पूर्वजन्मांचे स्मरण झाले. त्याने वामदेवाचे पाय धरले व म्हणाला, हे मुनीश्वर, तू ईश्वर आहेस. तुझ्या अंगस्पर्शाने मी पावन झालो आहे व आता तू माझा उद्धार कर. वामदेवाने विचारले, तू कोण आहेस? ब्रह्मराक्षस म्हणाला, हे तपोनिधी, या क्षणी मला पूर्वीचे 25 जन्म आठवत आहेत. प्रथम जन्मात मी यवन राजा होतो. उन्मत्त होऊन मी प्रजेला छळले, पतिव्रतांना भ्रष्ट केले. पुढे मला क्षय रोग झाला. शत्रूंनी माझे राज्य बळकावले. मृत्यूनंतर मी नरकात पडलो. त्यानंतर मी प्रेत योनीत जन्मलो. मग मी क्रमाने वाघ, अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, हरिण, ससा, माकड, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, उंदीर, घुबड, हत्ती व आता ब्रह्मराक्षस असे जन्म घेतले. हे प्रभू, आज तुमच्या अंगस्पर्शाने मला पूर्वजन्म आठवले. मन शांत झाले. तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य कसे आले? वामदेव म्हणाला, अरे, हा सर्व माझ्या अंगावरील भस्माचा प्रभाव आहे. त्याच्या स्पर्शामुळेच तुझ्या ठाई ज्ञान प्रकट झाले. मी तुला आता एक कथा सांगतो. त्यावरून भस्माचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे हे तुझ्या लक्षात येईल. द्रविड देशात एका कर्मभ्रष्ट ब्राह्मणाचे शूद्र स्त्रीशी संबंध होते. त्याच्या कुटुंबियांनी व ज्ञाती बांधवांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. चरितार्थाचे साधन नसल्याने तो चोऱ्या करू लागला. एकदा चोरी करीत असताना एका शूद्राने त्याचा वध केला आणि त्याचे प्रेत गावाबाहेरील स्मशानापाशी टाकले. तेथे एक कुत्रा भस्मावर बसला होता. तो प्रेत खाण्यासाठी आला तेव्हा त्याच्या पोटाचे भस्म प्रेताच्या कपाळाला व अंगाला लागले. इकडे यमदूत त्या ब्राह्मणाच्या सूक्ष्म देहाला पीडा देत यमलोकी जात होते. शिवदूतांनी त्याच्या प्रेताला भस्म लागलेले पाहिले. त्यांनी यमदूतांना गाठले. ब्राह्मणाचा सूक्ष्मदेह त्यांच्याकडून हिसकावून घेतला आणि पळवून लावले. हे वृत्त कळताच यम संतापाने शिवदूतांपाशी आला व म्हणाला, तुम्ही माझ्या दूतांना का मारलेत? हा ब्राह्मण पापी आहे. याला तुम्ही शिवलोकी कसा नेता? शिवदूत म्हणाले, या ब्राह्मणाच्या सर्वांगावर भस्म लागले होते, त्यामुळे तो पावन झाला आहे. भस्म चर्चित देह असलेल्या प्रत्येकाला कैलास लोकीच आणले पाहिजे अशी आमच्या स्वामींची आज्ञा आहे. ते ऐकून यमाचा राग शांत झाला. त्याने आपल्या दूतांना भस्म, त्रिपुंड्र व रुद्राक्ष धारण करणाऱ्या कोणालाही यमलोकी आणू नये असे बजावले. म्हणूनच मी भावभक्तीने भस्म धारण करतो. वामदेवाचे बोलणे ऐकून ब्रह्म राक्षस म्हणाला, मी राजा असताना पांतस्थानची सोय व्हावी म्हणून रानात तळे बांधले होते. चरितार्थ चालण्यासाठी ब्राह्मणांना शेतजमिनी दान दिल्या होत्या. त्या पुण्याईनेच मला तुमची भेट झाली. आता मला भस्मधारणाविधी समजावून सांगा. वामदेव म्हणाला, पूर्वी मंदार पर्वतावर देवसभा चालली असताना सनत कुमारांनी शंकराला विनंती केली, प्रभू, पाप क्षय होऊन मोक्ष प्राप्ती साध्य होईल
असे एखादे साधन मानवांच्या कल्याणासाठी सांगा. शिव म्हणाले, सुकलेले गोमय जाळून जी राख मिळते तीच भस्म होय. सद्योजात मंत्राने ते तळ हातावर घ्यावे, अग्निरीती मंत्राने अभिमंत्रित करावे, मानस्तोके मंत्राने अंगठ्याने मळावे, त्र्यंबकम मंत्राने भाळी लावावे, त्रयायुषे मंत्राने कपाळास, भुजांस व शरीरावर अन्य स्थानी लावावे. मध्यमा, अनामिका व अंगुली या 3 बोटांनी त्याच मंत्रोच्चारात भिवयांना समांतर 3 आडव्या रेषा काढून अंगठ्याने मध्य रेषा काढावी. यालाच त्रिपुंड्रक म्हणतात. सर्व आश्रम धर्मांच्या व वर्णांच्या लोकांनी भस्म त्रिपुंड्र लावावा. त्यायोगे पूर्व पापांचे निरसन होऊन तो पुण्यात्मा होतो. त्याला सर्व तीर्थस्नानांचे, यात्रांचे व जपानुष्ठानांचे पुण्य मिळते. आयुरारोग्य, यश, कीर्ती, ज्ञान व सौख्य लाभते. कुळांचा उद्धार होतो. त्याला 4 पुरुषार्थ साध्य होतात. तो स्वर्ग, ब्रह्म आणि वैकुंठलोकी दीर्घकाळ वास्तव्य करून शिव सायुज्यता प्राप्त करतो. ज्याला मंत्रोच्चार येत नाहीत त्याने ओम नमः शिवाय असे म्हणून भस्म भक्ती भावाने धारण करावे. त्यालाही तेच पुण्य फल मिळते. ते ऐकून सनतकुमार, देव आणि ऋषींना मोठे समाधान वाटले. भस्म महात्म्य श्रवण केल्यावर ब्रह्म राक्षसाने वामदेवाला उद्धार करण्याची काकुळतीने प्रार्थना केली. वामदेवाने त्याला अभिमंत्रित भस्म दिले. त्याने त्या भस्माने स्वतःच्या भाळी त्रिपुंड्रक लावला. त्याच्या प्रभावाने त्याला दिव्य देह प्राप्त झाला. वामदेवाच्या कृपा प्रसादाने त्याला दिव्यलोकी परम गती मिळाली. त्रिविक्रमा वामदेव हे शिवावतार होते. योगी यांचे ईश्वर होते. जगत कल्याणासाठी संचार करायचे. त्यांनी ब्रह्म राक्षसाचा उद्धार केला. गुरु सेवेची आवड हेच सर्व साधन मार्गांचे सार आहे. ते ऐकून त्रिविक्रमाला परमानंद झाला. श्री गुरूंना वंदन करून तो कुमसी ग्रामी परतला. अध्याय 29 संस्कृत भाषेमध्ये. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, मागे कथा निरोपिलीसी. भस्म महात्मे श्री गुरुसी, पुसिले त्रिविक्रम भारतीने. पुढे कथा कौणिंपरी, झाली असे गुरुचरित्री. निरोपावी सविस्तारी, सिद्ध मुनी कृपा सिंधू. ऐसे विनवी शिष्यराना, ऐकोनी सिद्ध प्रसन्न वदना. सांगत असे तयेक्षणा, भस्म महात्म्य परी येसा. श्री गुरु म्हणे त्रिविक्रमासी, भस्म महात्म्य पुससी. एक चित्त करुणी मानसी, सावध होऊनी ऐकपा. पूर्वापार कृतयुगी, वामदेव म्हणिजे योगी. प्रसिद्ध गुरु तो जगी, वर्तत होता भूमीवरी. शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी, गृहदारा विवर्जुनी. काम क्रोधादी तजुनी, हिंडत होता महीवरी. संतुष्ट निस्पृह मौनी, भस्म सर्वांगी लावूनी. जटाधारी असे मुनी, वल्कल वस्त्र व्याघ्राजीन. ऐसा मुनी भूमंडळान, नाना क्षेत्र हिंडत. पावला क्रौचारण्यांत, जेथे संचार राक्षसांचा. तया स्थानी असे एक, ब्रह्म राक्षस भयानक. मनुष्यांदी जीवानिक, भक्षितसे परियेसा. ऐशा अघोर वनांत, वामदेव गेला हिंडत. ब्रह्म राक्षस अवचित, गेला धावोनी भक्षावया. ब्रह्म राक्षस क्षुधाक्रांत, तयासे भक्षु धावत. कर करा दात खात, मूक पसरोनी जवळी आला. राक्षसेता देखोनी, वामदेवनी शंकमनी. उभा असे महाज्ञानी, पातला राक्षस तया जवळी. राक्षस मनी संतोषी, ग्रास बरवा लागला म्हणत. भक्षावया कांक्षा बहुत, येऊनी धरिला आलिंगोनी. आलिंगिता तयासी, भस्म लागले राक्षसासी. झाले ज्ञान तयासी, जाती स्मरण जन्मांतरींचे. पातक गेले जळोनी, राक्षस झाला ब्रह्मज्ञानी. जैसे लागता चिंतामणी,
लोह सुवर्ण होत असे। मानस सरोवरी जैसा काक होय राजहंस। अमृत पाजिता मनुष्यास देवत्व होय ज्या परी। जैशी का जांबून दांत मृत्तिका घालिता कनक होत। तैसा पापी जाहला पुनीत योगी याची अंग स्पर्शे। समस्त मिळती मन कामना दुर्लभ सत्पुरुष दर्शना। स्पर्श होता गुरुचरणा पापा वेगळा होय नर। ब्रह्म राक्षस भयानक काय सांगो त्याची भूक। गज तुरंग मनुष्य लोक सकळ आहार करीत असे। इतुके भक्षिता त्यासी न जाय भूक परीयेसी। तृषाकांत समुद्रासी प्राशिता तृषा न जाय। ऐसा पापी राक्षस होता मुनी अंग स्पर्श। गेली क्षुधा आक्रोश झाला ज्ञानी परीयेसा। राक्षस ज्ञानी होऊनी लागला मुनीश्वराची चरणी। त्राही त्राही गुरु शिरोमणी तुझी साक्षात ईश्वर। तारी तारी मुनीश्वरा बुडाल घोर सागरा। उद्धरी मज दातारा जगदीश्वरा कृपा सिंधू। तव दर्शन मात्रेंसी जळून गेल्या पाप राशी। तू कृपाळू भक्तांसी तारी तारी गुरुराया। येनेन परी मुनीश्वरास विन्नितसे ब्रह्म राक्षस। वामदेव कृपा समरस पुसो लागला तये वेळी। वामदेव म्हणे त्यासी तू कोण कोणाच्या वंशी। ऐशिया घोर बनासी राहिलासी का या ठाया। ऐकोनी ऐसे वचन ब्रह्म राक्षस करी नमन। विनवितसे कर जोडून ऐक त्रिविक्रम मुनिराया। राक्षस म्हणे तये वेळी मज ज्ञान झाले सकळी। जाती स्मरण अंतकाळी पूर्वा परीचे स्वामी या। तयामध्ये माझे दोष उत्कृष्ट जन्म 25। त्यांचा दिसतसे प्रकाश ऐका स्वामी वामदेवा। पूर्वजन्मी 25 होतो राजा यवन देशी। दुर्जय नाम आपणासी दुराचारी वर्तलो जान। मी मारिले बहुत लोक प्रजिसी दिदले बहु दुःख। स्त्रिया वरिल्या अनेक राजमध्ये करुनिया। वरिल्या स्त्रिया अमित अन्य भोगिला नाही गणित। एक दिवस घेऊन रतीसू पुनरपि न भोगी तियेसी। एके दिवशी एकीसी रते देऊनी तजितीसी। ठेवी अंतगृहासी पुनरपि तेन देखे नैनी। ऐसे अनेक स्त्रियांसी ठेविले अंतर्गृहासी। माते शापिती अहर्निशी दर्शन नेदी म्हणोनी। सकळ राव जिंकोनी आणिल्या स्त्रिया धरोनी। एक दिन भोगुनी ठेविल्या अंतर्गृहासी। जेथे स्त्रिया सुरूप असती बळे आणून देरती। संतोषे त्या न येती तया द्रव्य देऊनी आणवी। विप्र होते जे माझे देशी ते जाऊनी राहिले अन्न ठायासी। मी भोगी त्यांचे स्त्रियांसी उन्मत्तपणे परीयेसा। पतिव्रता सुवासिनी विधवा मुख्य करोनी। त्याही भोगी उन्मत्तपणी रजस्वलान सांडिल्या। विवाह न होता कन्येसी बलात्कारे भोगी त्यांसी। येनेन परी समस्त देशी उपद्रविले मदांधपणे। ब्राह्मण स्त्रिया 300 400 क्षत्रिया विख्यात। वैश्य स्त्रिया 600 शूद्र स्त्रिया 1000 जाण। 100 चांडाळिनी सहस्र वरिला पुलिंदिनी। 500 स्त्रिया डोंबिनी रजकिनी वरल्या शतचारी। असंख्यात वारवनिता भोगिल्या म्या उन्मत्तता। तथापि माझे मनी तृप्तता नाही झाली स्वामिया। इतुक्या स्त्रिया भोगून तृप्त नव्हे माझे मन। विषयासक्त मद्यपान करी नित्य उन्मत्त मी। वर्तता येणेन परी देखा व्याधिष्ट झालो यशमादिका। परराजे येऊन ऐका राज सर्व हारिले। मग जाना आपणासी मरण आले परीयेसी। मग नेले यमापाशी नरकामध्ये घातले। देवांची 1000 वर्षे देखा 10 वेळ फिरलो ऐका। पित्रांसहित नरका भोगिले नरक येणेन परी। पुढे जन्मलो प्रेतवंशी विरूप देह आपणासी। 1000 शिष्णे अंगासी लागली असती परीयेसा। येणेन परी दिव्यशत वर्षे कष्टलो क्षुधाक्रांत। पुनः यम पंथ नाना कष्टे कष्टलो। दुजा जन्म आपणासी व्याघ्र झालो जीवहिंसी।
अजगर जन्म तृतीयेसी, चौथा झालो लांडगा, पाचवा जन्म आपणासी ग्राम सुकर परियेसी, सहावा जन्म परियेसी सरडा होऊनी जन्मलो, सातव्या जन्मी झालो श्वान, आठवा जंबूक मतिहीन, नववा जन्म रोही हरण, दहावा झालो ससाना देखा, मरकट जन्म एकादश, सांबर झालो मी द्वादश, मुंगूस झालो मी त्रयोदश, चतुर्दश वायस पै, जन्म आपण पंचदशी, जांबुवंत झालो क्लेशी, रान कुकुट षोडशी, जन्म पावलो परियेसा, सप्तदश जन्मी आपण गर्दभ झालो अक्षहीन, मार्जार योनी भोगून आलो अष्टादशीसी, 19व्या जन्मासी मंडूक झालो परियेसी, कासव जन्म विंशतीसी, 21वा मत्स्य झालो, 22वा जन्म थोर झालो तस्कर उंदीर, दिवांद झालो बधीर, उलूक झालो 23वा जन्म, चतुर्विंशतीसी झालो कुंजर तामसी, 25व्या जन्मासी ब्रह्म राक्षस आपण देखा, क्षुदाक्रांत अहर्निशी कष्ट तोमी परियेसी, निराहार अरण्यवासी वर्ततसे स्वामी या, तुम्हा देखता अंतकरणी वासना झाली भक्षी म्हणोनी, या लागी आलो धावोनी पापरूपी आपण देखा, तुमचा अंग स्पर्श होता जाती स्मरण आले आता, सहस्र जन्मींची दुष्कृतता दिसतसे स्वामी या, माते आता जन्म पुरे तव अनुग्रहे मी तरे, घोरांदर संसार नुरे यातायाती कडे करी, तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी, तव चरण महिमाईसी स्पर्श होता ज्ञान झाले, भूमीवर नर असती तैसा नव्हेसी तू यती, तव महिमा दिसे ख्याती निरोपावे दातारा, महापापी दुराचारी आपण असी वनांतरी, तव अंग स्पर्श मात्री ज्ञान अखिल झाले मज, कैसा महिमा तुझे अंगी ईश्वर होशील की जगी, आम्हा उद्धारा वया लागी आलासी स्वामी वामदेवा, ऐसे म्हणता राक्षसी वामदेव सांगे संतोषी, भस्म महिमा आहे ऐशी माझे अंगी परियेसा, सर्वांग माझे भस्मांकी तुझे अंगी लागले किंचित, त्याने झाले तुझ चेत ज्ञान प्रकाश जन्मांतरीचा, भस्म महिमा परंपार ब्रह्मादिका अगोचर, याची कारणे ईश्वर भूषण करी सर्वांगी, ईश्वरे वंदिले ज्या वस्तुसी वर्णिता अशक्य आम्हासी, तोची शंकर व्योमकेशी जाणे भस्म महिमान, तू जरी पुससी आम्हांसी सांगेन दृष्टांत परियेसी, आम्ही देखिला दृष्टींसी अपार महिमा भस्माचा, विप्र एक द्रविड देशी आचारहीन परियेसी, सदारत शूद्रिनीसी कर्म भ्रष्ट वर्तत होता, समस्त मिळोनी विप्र जाती त्या द्विजासी बहिष्कारिती, माता पिता दायाद गोत्री त्यागिते त्यासी बंधू वर्ग, येनेन परी तो ब्राह्मण प्रख्यात झाला आचारहीन, शूद्रिनी ते वरुण होता काळ क्रमुनिया, ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदर भरी, अनेक स्त्रियांशी व्यभिचार करी उन्मत्तपणे परियेसी, वर्तता ऐसे एके दिवशी गेला होता व्यभिचारासी, तस्कर विद्या करितानिशी वदिले तासी एके शूद्रे, मग तया प्रेतासी ओढोनी नेले तेच निशी, टाकिले बहिर ग्रामीणशी अघोर स्थळी परियेसा, श्वान एक तये नगरी बैसले होते भस्मावरी, क्षुदाक्रांत ते अवसरी हिंडत गेले प्रेत घानी, देखोनी तया प्रेतासी श्वान गेला भक्षावयासी, प्रेतावरी बैसून हर्षी क्षुदा निवारण करीत होता, भस्म होते श्वानपोटी ते लागले प्रेताचे ललाटी, वक्षस्थळी बहुवटी लागले भस्म परियेसा, प्राण त्यागिता द्विजवर नेत होते यम किंकर, नाना परी करीत मार यम पुरा नेता ती, कैलासपुरींचे शिवदूत देखोनी आले ते प्रेत, भस्म अंगी उज्ज्वलित म्हणती याते कोणी नेले, याते योग्य शिवपूर
केवी नेता ती यम किंकर, म्हणून धावती वेगवक्त्र यम किंकरा मारावया. शिवदूत येता देखोनी, यमदूत जाती पळोनी, तया द्विजाते सोडोनी, जाती आपुले यमपुरा. जाओनी सांगती यमासी, गेलो होतो भूमीसी, आणीत होतो पापियासी, अघोर रूपे करुनिया. ते देखोनी शिवदूत धावत आले मारू म्हणत, हिरोनी घेतले प्रेत, वदित होते आम्हांसी. आता आम्हा काय गती, कधी जाओ ना त्या क्षिती, आम्हा शिवदूत मारिती, म्हणून विनविती यमासी. ऐकोनी दूतांचे वचन, यम निघाला कोपून, गेला त्वरेन करून शिवदूतांजवळी तो. यम म्हणे शिवदूतांसी, का मारिले मम किंकरांसी, हिरोनी घेतले पापियासी. शिवपुरा केवी नेता, याचे पाप असे प्रबळ, सरीस तिकता गणवेल, त्याहुनी अधिक केवळ, अघोर रूप असे देखा. नवे योग्य शिवपुरासी, न्यावया हा विमानेंसी, केवी नेता मूढपणेंसी, म्हणून यम कोपला. ऐकोनी यमाचे वचन, शिवदूत सांगती विस्तारोन, प्रेत कपाळी लांछन, होते भस्म परियेसा. वक्षस्थळी भाळासी, बाहुमुळी कर कंकनेसी, भस्म लागता प्रेतासी, केवी आतळती दूत तुझे. आम्हा आज्ञा ईश्वराची, भस्मांकित तनुजाची, नित्य वस्ती असे त्याची, कैलासपदी शाश्वत. भस्म कपाळी लागत, केवी आतळती तव दूत, तात्काळी होतो वधित, परिधर्मे सोडिले. पुढे आपुला दूतांसी, बुद्धी सांगा तुम्ही ऐसी, ज्यावरी भस्म परियेसी, त्यांते तुम्ही नानावे. भस्मांकित नरासी, दोष न लागती परियेसी, तो योग्य होय स्वर्गासी, म्हणून सांगती शिवदूत. शिवदूतांचे वचन ऐकून यमधर्म गेला परतोन, आपल्या दूता पाचारोन, सांगत असे परियेसा. यम सांगे आपल्या दूता, भूमीवरी जाऊनी आता, जे का असती भस्मांकिता, ताते तुम्ही नानावे. अनेक परी दोष जरी केले असती परंपारी, त्याते नानी जे आमुच्या पुरी, त्रिपुंड्रिक नरासी. रुद्राक्ष माळा ज्याच्या गळा, असे तिलक त्रिपुंड्री टिळा, त्याते तुम्ही नातळा, आज्ञा असे श्री शिवाची. वामदेव म्हणे राक्षसासी, या विभूतीची महिमा ऐशी, आम्ही लावितो भक्तीसी, देवादिकाम दुर्लभ. पाहे पा ईश्वर प्रीतींसी, सदा लावितो भस्मासी, ईश्वरे वंदिला वस्तूसी, कोण वर्णू शके सांग पा. ऐकोनी वामदेवाचे वचन, ब्रह्म राक्षस करे नमन, उद्धरिगा जग जीवन, ईश्वर तुची वामदेवा. तव चरण मज भेटले, सहस्र जन्मींचे ज्ञान झाले, काही पुण्य होते केले, त्या गुणे भेटलासी. आपण पूर्वी राज्य करीताम, केले पुण्य स्मरले आताम, तळे बांधिले राणी तत्वताम, दिली वृत्ती विप्रांसी. इतुके पुण्य आपणासी, घडले होते परियेसी, वरकड केला दोषराशी, राज्य करिता स्वामिया. जधी नेले यमपुरासी, यमे पुसिले चित्रगुप्तासी, माझे पुण्य त्या यमासी, सांगितले चित्रगुप्ते. तदी माते यमधर्मे आपण, सांगितले होते पुण्य, 25 जन्मी जाण फळ येईल म्हणोनी. त्या पुण्यापासून जोडले हे तव चरण, करणे स्वामी उद्धारण, जगद्गुरु स्वामी या. या भस्माचे महिमान, लावावयाचे विधान, कवन मंत्रे अवधारण, विस्तारोनी सांग पा. वामदेव म्हणे राक्षसासी, विभूती धारण मज पुससी, सांगेन ते विस्तारेंसी, एक चित्ते ऐक पा. पूर्वी मंदराचल पर्वती, क्रीडेंसी गेले उमापती, कोटी रुद्र गणांसहिती, बैसले होते गोळंगेसी. 33 कोटी देवांसहित, देवेंद्र दर्शनासी येत, अग्निवरुण देवासहित, कुबेर वायू आले तेथे. गंधर्व यक्ष चित्रसेन, खेचर पन्नग विद्याधरण, किंपुरुष सिद्ध साध्यजान, आले गुह्यक सभेसी. वेदाचार्य बृहस्पती, वसिष्ठ नारद तेथे येती, आर्यमादी पितरे येती, आले ईश्वर वोळंगेसी.
दक्षादी ब्रह्मा येर सकळ आले समस्त ऋषिकुळ उर्वशादी अप्सरा मेळ आले ईश्वर सभेसी चंडिका सह शक्ती देखा आदित्यादी द्वादशका अष्टवसु मिळून ऐका आले ईश्वर सभेसी अश्विनो देव परियसी विश्वदेव मिळून द्वादशी आले ईश्वर सभेसी ऐक ब्रह्म राक्षसा भूतपती महाकाळ नंदिकेश्वर महाने काठीकर दोघे प्रबळ पार्षद उभे असती वीरभद्र संकर्षण मणिभद्र षटकर्ण वृकोदर देवमान्य कुंभोदर आला तेथे कुंभोदर मंडोदर विकटवर्ण कर्णधार धारकेत महावीर भूतनाथ तेथे आला भृंगिरिटी भूतनाथ नाना रूपी गुण समस्त नाना वर्ण मुख्य ख्यात नाना अवयवी शिरदूत रुद्रगण रूपे कैसी सांगेनैक विस्तारेंसी कित्येक कृष्ण वर्ण ऐसी श्वेत पीत धूम्र वर्ण हिरवे ताम्र सुवर्ण वर्ण लोहित चित्र विचित्र जान मंडुका सारिखे असे बदन रुद्रगण आले तेथे नाना आयुध शस्त्रेंसी नाना वाहने भूषणेंसी व्याघ्रमुखे कित्येकांसी किती सुकर गजमुखी कित्येका वक्रमुख कित्येक श्वान शृगालमुख उष्ट्रवदन कित्येक किती शरभ वैरुडवत वदन सिंहमुख कित्येक किती घोर बगमुख किती एकांसी मुख एक दोन मुख गण देखा चतुर्मुख किती एक चतुर्भुज कित्येक किती एक हीनमुख ऐसे तेथे गण येती एक हस्त द्विहस्तेंसी पाच सहा हस्तकेंसी पाद नाही किती एकांसी बहुपाद किती जाना कर्ण नाही कित्येकांसी एक कर्ण अभिनवेसी बहुकर्ण परियेसी ऐसे घन येती तेथे कित्येका नेत्र एक किती चार नेत्र मुख कित्येक स्थूळ कुब्जक ऐसे गण ईश्वराचे ऐशा परीच्या गणासहित बैसला शिव मूर्तिमंत सिंहासन रत्न खचित सप्त प्रभावळींचे आरक्त एक प्रभावळी तियेवरी रत्ने जळली अनुपम दिसे निर्मळी सिंहासनी परियेसा दुसरी देखा प्रभावळी हेम वर्णे पिवळी मिरवी रत्न बहाळी सिंहासनी शंकराचे तिसरी एक प्रभावळी नीलवर्ण सौज्वळी ती असती कुसरिली सिंहासनी ईश्वराचे चौथी प्रभावळी रत्न खजितासे कमळी आरक्त वर्ण असे जडली सिंहासनी ईश्वराचे वैडूर्य रत्न खजित मुक्ते जडली बहुत पाचवी प्रभावळी विख्यात सिंहासनी ईश्वराचे सहावी जेका प्रभावळी पुष्परागांची या वेली मुक्ता फळांची या जाळी सिंहासनी ईश्वराचे सातवी जिका प्रभावळी अनेक रत्ने तिये जडली विश्वकर्म्याने निर्मिली अपूर्व देखा त्रिभुवनांत ऐशिया सिंहासनावरी बैसला असे त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भासत असे परियेसा महाप्रळय समयासी सप्तार्णव मिळणी जैसी तैसा या श्वासोत्सवासी ईश्वर बैसलासे भाळ नेत्र ज्वाळमाळा सवर ताग्नी जटामंडळा कपाळी चंद्र षोडशकळा शोभतसे सदाशिव तक्षक देखा वामकर्णी वासुकी दक्षिण कर्णी दोघांची या नयनी तेज फाकले निळकंठ आपण नागहार आभरण सर्पाचे करी कंकन मुद्रिकाही त्यांची या मेखला सूत्र सर्पाचे चर्म परिधान व्याघ्राचे शोभा देह दर्पणाचे ऐश्या परी दिसत असे कर्कोटक पद्मांची केली नुपुरे तयांची पौर्णिमे प्रभा चंद्राची तैसा शुभ्र दिसत असे म्हणून कर्पूर गौर म्हणती ध्यानी ध्याईजे पशुपती ऐसा भोळा चक्रवर्ती बैसला ते सभेंत रत्न मुकुट असे शिरी नागेंद्रो तो केयुरी कुंडलाची दीप्ती थोरी दिसत असे ईश्वरू कंठी सर्पांचे हार नीलकंठ मनोहर सर्वांगी सर्पालंकार शोभत असे ईश्वरू शुभ्र कमळी अर्चिला की चंदने असे लोपिला कर्पूर कर्द लेन्सी लेपिला तैसा दिसे ईश्वरू दशभुजा ईश्वरासी एकेका आयुधेंसी बैसलासी सभेसी सर्वेश्वर शंकरू
एके हाती त्रिशूळ देखा, दुसरे हाती डमरू सुरेखा, एरे हाती खडगनिका, शोभतसे ईश्वरू. पाणी मात्र एका हाती, धनुष्य बाणे कर शोभती, खडवांग फरश एके हाती, त्रिशूळादिके मिरवी तसे. शृंगासन कमळ देखा, धरिलेंसे पिनाका, दशभुजी दिसेनिका, बैसलासे सभेसी. पंचवक्त्र सर्वेश्वर, एक एक मुखाचा विस्तार, दिसतसे सालंकार, सांगे नयका श्रोतेजन. कलंका विन चंद्र जैसा, किंवा क्षीरफेन परियेसा, भस्मभूषित रूपे तैसा, दिसे मन्मथ दाहक. चंद्र सूर्याग्नी नेत्र, नागहार कटीसूत्र, दिसे मूर्ती पवित्र, सर्वेश्वरू परियेसा. शुभ्र टिळक कपाळी, बरवा शोभे चंद्रमौळी, हास्य वदन ओठ पवळी, बैसलासे श्री शंकर. दुजे मुख उत्तरेंसी, शोभतसे विस्तारेंसी, ताम्रवर्ण कर कमळेंसी, अपूर्व दिसतसे परियेसा. जेवी डाळिंबीचे फुल, किंवा प्रभातरवी मंडळ, तैसे शोभे मुख कमळ, शंकराची परियेसा. तिसरे मुख पूर्व दिशेसी, गंगार्ध चंद्र शिरेंसी, जटाबंधन परियेसी. केले सर्प वेष्टोनिया, एक मुख दक्षिणेसी, विक्राळ दाढा दारुणेसी, मिरवे निळ वर्णेंसी. दिसतसे शंकरू, मुखांतुनी ज्वाला निगती, जैसा का वेदशती, रुंड माळा शोभती. सर्प वेष्टित परियेसा, पाचवे असे जे वदन, व्यक्ताव्यक्त दिसे जान, साकार निराकार सुजान. सगुण निर्गुण ईश्वर, सलक्षण निर्लक्षण, ऐसे शोभतसे वदन, परब्रह्म वस्तू जान. सर्वेश्वर पंचमुख, काल व्याल सर्प बहुत, कंठी माळा मिरवीत, चरण मिरवे आरक्त. कमळापरी ईश्वराचे, चंद्रा सारिखी नखे देखा, मिरविती चरणी पादुका, अलंकार सर्प एका. शोभतसे ईश्वर, व्याघ्रांबर प्रावर्ण, सर्वांगी सर्प वेष्टन, गाठी बांधली असे जान. नागबंधे करोनिया, नाभी चंद्रावळी शोभे, हृदयी कटाक्ष रोम उभे, परमार्थ लाभा लाभे. भक्तजन मनोहर, ऐसा रुद्र महाभोळा, सिंहासनी आरूढला, पार्वती सहित शोभला. बैसला असे परमेश्वर, पार्वतीचा शृंगारू, नाना परीचे अलंकारू, मिरवी तसे मनोहरू. सर्वेश्वरी परियेसा, कनक चंपक गोरटी, मोती यांचा हार कंठी, रत्न खचित मुकुटी. नागबंदी दिसतसे, नाना परीच्या पुष्प जाती, मुकुटावरी शोभती, तेथे भ्रमर आलापिती. परिमळा लागी परियेसा, मोती यांची थोर जाळी, शोभत असे मुकुटाजवळी, रत्ने असती जडली. शोभायमान दिसतसे, नासिक बरवे सरळ, तेथे मिरवे मुक्ताफळ, त्यावरी रत्न सौज्वळ. जडले असे शोभायमान, अधरोष्ण प्रवाळ सरसी, दंतपंक्ती रत्ने जैशी, ऐसी माता मिरवी कैसी. महामाया परियेसा, कानी तानवडी भोवया, रत्न खजित मिरविलिया, अलंकार महामाया. ल्याईलिसे जगन्माता, पीतवर्ण चोळी देखा, कुचतटी शोभेनिका, एकावळी रत्ने अनेका. कंठीहार शोभतसे, कालव्याल सर्पथोर, स्तनपान करीती मनोहर, कैसे भाग्य त्यांचे थोर. त्या सर्पांची परियेसा, आरक्त वस्त्र नेसली, जैसे डाळिंब पुष्पवेली, किंवा कुंकुमे मिरविली, गिरिजा माता परियेसा. बाहुदंड सरळ सुरेखा, करी कंकन मुद्रिका, मुक्ता कंचुकी देखा, ल्याईलिसे अपूर्व. चरण शोभती बरवे, नुपुरयुक्त स्वभावे, असे पार्वतीचे ध्यान द्यावे, म्हणती देवगण समस्त. अष्टमीच्या चंद्रासरिसा, मिरवे टिळक कपाळी तैसा, त्रिपुंड्र टिळा शुभ्र जैसा, मोती यांचा परियेसा.
नाना परीचे अलंकार, अनेक परीचे शृंगार, कोण वर्णू शक्य पार, जगन्माता देवीचा ऐसा शंभू उमेसहित बैसलासे सभेंत, 33 कोटी परिवारात इंद्र आला वोळंगेसी, आले समस्त सूरवर देवऋषी सनत कुमार, आले तेथे वेगवक्त्र त्या ईश्वर सभेसी, सनत कुमार तेवेळी लागतसे चरण कमळी, साष्टांग नमुनी भाळी विनवितसे शिवासी, जय जयाजी उमाकांता, जय जयाची विघ्न करता, त्रिभुवनी तुची दाता, चतुर्विध पुरुषार्थांते, समस्त धर्म आपणासी, निरोपिले परियेसी, भवार नवी तरावयासी, पापक्षया कारणे, आनिकेका आम्हा देणे, मुक्ती होय अल्पगुणे, चारी पुरुषार्थ जेने गुणे, अनायासे साधीजे, एरवी सकल पुण्यासी, करणे कष्ट आसमासी, हितार्थ सर्व मानवासी, निरोपावे स्वामिया, ऐसे विनवी सनत कुमार, मनी संतोषोनी ईश्वर, सांगता झाला कर्पूर गौर, सनत कुमार मुनीसी, ईश्वर म्हणे तयेवेळी, ऐका हो ऋषी सकळी, धर्म घडे तात्काळी, ऐसे पुण्य सांगेन, वेदशास्त्र संमतेसी, असे धर्म परियेसी, अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी, भस्मांकित परियेसा, ऐकोनिया सनत कुमार, कवन विधी लावीचे नर, कवन स्थानी द्रव्य परिकर, शक्ती कवन देवता असे, कवन कर्तृत्व की प्रमाण, कवन मंत्र लावीचे आपण, सांगा स्वामी विस्तारोन, म्हणून चरणी लागला, ऐसी विनंती ऐकुनी, सांगे शंभू विस्तारोनी, गोमय द्रव्य देवताग्नी, भस्म करणे परियेसी, पुरातन यज्ञस्थानी, जी असेल मेदिनी, पुण्य बहुत लाविताक्षणी, तेथील भस्म परियेसा, सद्यो जातादि मंत्रेसी, घ्यावे भस्म तळ हस्तासी, अभिमंत्रावे भस्मासी, अग्निरीती करोनिया, मानस तोकेती मंत्रेंसी, सम्मर दावे अंगुष्टेंसी, त्र्यंबकादि मंत्रेंसी, शिरी लावीचे परियेसा, त्रायुषेती मंत्रेंसी, लावीचे ललाट भुजांसी, त्याची मंत्रे परियेसी, स्थानी स्थानी लावीचे, मध्यांगुष्ट अनामिकांगुलीसी, लावीचे प्रथम ललाटेसी, प्रतिलोम अंगुष्टेंसी, मध्यरेखा काढीजे, त्रिपुंड्र येणेन परी, लावीचे तुम्ही परी करी, एक एक रेषा विस्तारी, सांगे नैका एक चित्ते, 3 रेषा स्थानी स्थानी, लावावे त्याच मंत्रांनी, अधिकने लावीजे भ्रुवाहुनी, भ्रू समान लावीजे, नवदेवता विख्यातेसी, आहेत एकक रेखेसी, अकार गार्ह पत्त्यासी, भूरात्मा रजोगुणे, ऋग्वेदानी क्रियाशक्ती, प्रात सवन असे ख्याती, महादेव देव म्हणती, प्रथम रेखेचा येणेन परी, दुसऱ्या रेखेच्या देवता, सांगेनिका विस्तारता, उकार दक्षिणाग्नी देवता, नभ सत्व जाणीजे, यजुर्वेद म्हणती त्यासी, माध्यंदीन सवन परियेसी, इच्छाशक्ती अंतरात्मासी, महेश्वर देवता जाण, तिची रेखा मधिलेसी, मकार आहवनीय परियेसी, परमात्मा प्रकृतीसी, ज्ञान शक्ती तयासी, तृतीय सवन त्यासी, अधिदेवता इंद्र त्यासी, शिवशक्ती निर्धारेंसी, 3 रेखा येणेन परी, ऐसे नमस्कारोनी, त्रिपुंड्र लावीचे भस्मे करुनी, महेश्वराची प्रीती म्हणूनी, वेदशास्त्रे वाखानीती, ब्रह्मचारी गृहस्थासी, वानप्रस्थयतीश्वरासी, समस्त लावीचे हर्षी, भस्मांकित त्रिपुंड्र, मुक्ती कामचे लाविती, तासी नाही पुनरावृत्ती, जे जे मनी संकल्पिती, लाभती चारी पुरुषार्थ, क्षत्रिय वैश्य शूद्र त्रिविधांसी, गोहत्यादी पातकीयांसी, वीरहत्यादी आत्महत्येंसी, शुद्धात्मा करी भस्मांकित, महापातकी आपण, उपपातक करी जाण, भस्म लाविता तत्क्षण, पुण्यात्मा तो होय, विधीपूर्वक मंत्रेंसी, जे लाविती भक्तींसी, त्यांची महिमा अपारेसी, वंद्य होय देवलोकी, नेने जरी मंत्रविधी, तेने लावीचे भावबुद्धी,
त्याचा महिमा अपारनिधी एकचित्ते परियेसा परद्रव्यापहार देखा परश्री गमन ऐका असे पापी पर निंदका तोही पावन होय जाना परक्षेत्र हरण देखा पर पीडन करी जो का सस्य आराम तोडी पताका तोही होय पुनीत दहन केले गृहासी असत्यवादी परियेसी पैशून्यपण पापियासी वेद विक्रय पापी जान कुट साक्षी वृत्ती त्यागी कौटिल्य करी पोटा लागी ऐसी पापी सदा भोगी तोही होय पुनीत गायी भूमी हिरण्यदान महिषी तिळ कंबळदान घेतले असेल वस्त्रान्न तोही पुनीत परियेसा धान्यदान जलादिदान तो घेई नीचापासून त्याने करणे भस्मधारण तोही पुनीत होय जान कन्या विधवा अन्य स्त्रियांसी घडला संग जयासी अनुतप्त होऊनी परियेसी भस्म लाविता पुनीत दासी वेशा भुजंगनेंसी वृषल स्त्री रजस्वलेंसी केले असेल जो का दोषी तोही पुनीत होय जाना रस मांस लवणादिका केला असेल विक्रय देखा पुनीत होय भस्म संपर्का त्रिपुंड्र लाविता परियेसा जाणोनी अथवा अज्ञानता पापे घडली असंख्याता पवित्रत्व भस्म लाविता पुण्यात्मा होय जाना नाशील सर्व पापांसी भस्म महिमा आहे ऐसी शिवनिंदक पापियासी नरक भोग परियेसा शिवद्रव्यापहारिलियासी निंदा करे शिव भक्तांसी नवे निष्कृती त्यासी पापा वेगळा नोहे जाण रुद्राक्ष माळा ज्याच्या गळा लाविला त्रिपुंड्र भाळा अन्य जाती होय केवळा तोही पूज्य तीही लोकी जितुकी तीर्थे भूमीवरी अस्ति क्षेत्रे नाना परी स्नान केले पुण्यसरी भस्म लाविता परियेसा मंत्र अस्ति कोटी शत पंचाक्षरादी विख्यात अनंत अगम्य असे मंत्र जपिले फळ भस्मांकिता इह लोकी अखिल सुख होय आपण शतायुष व्याधी न होय शरीरास भस्म लाविता परियेसा पूर्वजन्म सहस्रांती आणि काही बहुती भस्मधारणे पापे जाती 42 वंशादी अष्टेश्वरी नरासी दिव्य शरीर तेजो राशी ज्ञान होय भरमवशी देहांती मुक्त होईल बैसोनिया विमानी दिव्य स्त्रिया येओनी सेवा करीते येणे गुणी घेऊनी जाती स्वर्गासी विद्याधर सिद्धजन गंधर्वादी देवगण इंद्रादी लोकपाल जान वंदिती सर्व तयासी अनंत काळ तयास्थानी सुखे असती संतोषोनी मग जाय तेथोनी ब्रह्मलोकी शाश्वत 100 कल्पवरी राहती ब्रह्मलोकी स्थिरी तेथुनी जाती वैकुंठपुरी विष्णु लोकी परियेसा 3 ब्रह्म कल्पवरी राहती नर वैकुंठपुरी मग पावती कैलास शिखरी अक्षय काळ तेथे राहती शिव सायुज्य होय तयांसी संदेह सोडोनी मानसी लावावे त्रिपुंड्र भस्मासी सनत कुमाराधिक ऋषी सकळ वेदशास्त्रोपनिषदांत सार पाहिले पुराणांत चतुर्विध पुरुषार्थ भस्मधारणे होय जाना ऐसे त्रिपुंड्र महिमान सांगितले शिवे विस्तारून म्हणून लावा तुम्ही सकळजन सनत कुमारादी ऋषीश्वर सांगोनिया सनत कुमारासी ईश्वर गेले कैलासासी सनत कुमार महाऋषी गेला ब्रह्म लोकाप्रती वामदेव महामुनी सांगते ऐसे विस्तारोनी ब्रह्म राक्षसे संतोषोनी नमन केले चरणांसी वामदेव म्हणे राक्षसासी भस्म महिमा आहे ऐशी माझी या अंगस्पर्शी ज्ञान तुझ प्रकाशिले ऐसे म्हणोनी संतोषी अभिमंत्रोनी या भस्मासी देता झाला राक्षसासी वामदेव तये वेळी ब्रह्म राक्षस त्यावेळी लाविता त्रिपुंड्रक कपाळी दिव्य देह झाला बळी तेजोमूर्ती परियेसा दिव्य अवयव झाले त्यासी जैसा सूर्य संकाशी आनंद रूप झाला परियेसी ब्रह्म राक्षस तये वेळी नमन करुणी योगियासी
केली प्रदक्षिणा भक्तींसी, विमान आले तत्क्षणींसी, सूर्य संकाश परियेसा, दिव्य विमानी बैसवोनी, स्वर्गी दिला तेच क्षणी, वामदेव महामुनी परमलोक तया दिधला, वामदेव महादेव मनुष्य रूप तसे स्वभाव, प्रत्यक्ष तो शांभव भक्ता तारू हिंडत असे, त्रैमूर्तीचा अवतारू वामदेव सर्वेश्वरू, करावया जगदुधारू हिंडत होता भूमीवरी, भस्म महिमा असे थोरू, विशेष हस्त स्पर्श गुरु, ब्राह्मण राक्षस पावला पारू, उद्धार झाला तयाचा, समस्त्र मंत्र असती, गुरुविन साध्य न होती, वेदशास्त्रे वाखानिती, नास्ति तत्वं गुरो परम, सूत म्हणे ऋषीश्वरांसी, भस्म महिमा आहे ऐसी, गुरु हस्ते असे विशेषी, तस्माद गुरुची कारण, येनेन परी त्रिविक्रमासी, सांगते श्री गुरु विस्तारेंसी, त्रिविक्रम भारती हर्षी, चरणांवरी माथा ठेवी, नमन करुणी श्री गुरुसी, निघाले आपुला स्थानासी, झाले ज्ञान तयासी, गुरुचेनी उपदेशे, येनेन परी सिद्ध मुनी, सांगता झाला विस्तारोनी, ऐक शिष्या नाम करणी, भक्तिभावे करोनिया, म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार, भक्तिभावे ऐकती नर, चारी पुरुषार्थ पावती, इति श्री गुरुचरित्रामृत, भस्म महिमा विख्यात, वामदेव कृपावंत, होऊन राक्षस उद्धरिला, इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ, श्री नृस्य सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे, भस्म महिमा वर्णनम, नाम 29 अध्यायः, श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु, ओवी संख्या 261, श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु, श्री स्वामी समर्थ. भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.